In this chapter, reproduction in lower and higher plants, we are going to study artificial hybridization, double fertilization, significance of double fertilization. In artificial hybridization, it is one of the major approaches used in the crop improvement. Only the desired pollen grains are hand pollinated and used for fertilization. This is accomplished through emasculation and bagging procedure. आपल्याला हवे असणारे चांगली जर क्रॉप व्हरायटी आपल्याला मिळवायची असेल तर आपण हँडने म्हणजे हाताने आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन घडवून आणू शकतो. तर पाहिजे ते म्हणजे योग्य चांगल्या झाडाचे पोलन ग्रेन घेऊन चांगल्या झाडावरती पोलन ग्रेन टाकायचे आणि आपण आर्टिफिशियली पॉलिनेशन करायचे. पॉलिनेशन झाल्यानंतर म्हणजे पोलन ग्रेन स्टिग्मावरती टाकल्यानंतर त्याला बॅगिंग टॅगिंग अशी जी प्रोसिजर आहे ती आपण करायची आणि आर्टिफिशियल म्हणजे चांगल्या प्रतीची व्हरायटी आपण मिळवू शकतो. नंतरचा पॉईंट आहे डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन इज कॉम्प्लेक्स फर्टिलायझेशन मेकॅनिझम इन फ्लावरिंग प्लांट्स. फ्लावरिंग प्लांट्स मीन्स अँजिओस्पर्मिक प्लांट्स. डबल फर्टिलायझेशन सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीनं डबल फर्टिलायझेशन अतिशय महत्त्वाचे आहे. डबल फर्टिलायझेशन ही एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. इट वॉज डिस्कवर्ड बाय नावाचिन in the liliaceae plants like lilium and fritillaria. तर डबल फर्टिलायझेशनचा पहिल्यांदा शोध कुणी लावला तर नावाचिन. हे नीटसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. डबल फर्टिलायझेशन इज डिस्कवर्ड बाय नावाचिन इन लिलिएसी प्लांट. म्हणजे लिलिएसी या फॅमिलीमधलं प्लांट लिलियम आणि फ्रटिलारिया याच्यावरती त्यांनी पहिल्यांदा वर्क केलं. तर हे सुद्धा नीटसाठी इम्पॉर्टंट आहे. लिलियम अँड फ्रटिलारिया. After a pollen grain has reached the surface of the stigma. स्टिग्मावरती एकदा का पोलन ग्रेन पडले, it germinates and forms a pollen tube. त्याच्यावरती जे स्टिग्मावरती जे शुगरी सबस्टन्स असतात ते शुगरी सबस्टन्स ॲब्सॉर्ब करतात आणि पोलन ग्रेन आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. इट हॅज अ टू कवरिंग. आउटर कवरिंग इज एक्झॅन आणि इनर इज इंटाईन. इंटाईनमधून म्हणजेच इंटाईन आणि एक्झॅनच्या मध्ये जर्मपोअर आहे ते आपण पाहिले आहे. त्या जर्मपोअरमधून इंटाईन बाहेर येते. बाहेर काय येते, जसं फुग्यामध्ये हवा भरली तर फुगा फुगायला लागतो त्याप्रमाणे स्टिग्मावरील जे शुगरी सबस्टन्स आहे ते इंटाईनमधून आत म्हणजे जर्मपोअरमधून आत गेल्यानंतर इंटाईन फुगायला लागते आणि त्या इंटाईनमधून पोलन ट्यूब बाहेर यायला लागते. विच पेनिट्रेट. ही पोलन ट्यूब जी तयार झालेली ट्यूब तिला काय म्हणायचे तर पोलन ट्यूब. विच पेनिट्रेट द स्टिग्मा. ती स्टिग्मामधून पेनिट्रेट करते, घुसते आणि हळूहळू ती एम्ब्रियो सॅककडे यायला प्रयत्न करते. विच पेनिट्रेट द स्टिग्मा स्टाईल ओव्हरी चेंबर अँड देन एंटर्स ओव्ह्यूल. द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब इज गाइडेड बाय द केमिकल सिक्रेटेड बाय द सिनर्जिट. हे अतिशय महत्त्वाचे आहे. बघा, पोलन ट्यूब स्टिग्मापासून फॉर्म झाली आणि हळूहळू स्टाईलमधून ती कुठं चालली तर ओव्ह्यूलकडे. ओव्ह्यूलमध्ये गेल्यानंतर जाताना ती वरच्या दिशेनं जायला पाहिजे. तर हिला गायडन्स करणारं कोण आहे तर सिनर्जिट. आपण एम्ब्रियो सॅकमध्ये बघितले असेल, मधली जी सेल आहे तिला यग म्हणतो, बाजूच्या 2 सेल आहेत त्यांना आपण सिनर्जिट म्हणतो. ही सिनर्जिट एक केमिकल सिक्रेट करते, ती पोलन ट्यूबला गाईड करते की ती आपल्याकडे खेचून घेते. म्हणजे बरोबर मायक्रोपाईलमधून ही पोलन ट्यूब वरच्या दिशेनं आतमध्ये जाते. इट इज युजली एंटर ओव्ह्यूल थ्रू द मायक्रोपाईल. इट इज टर्म्ड ॲज अ पोरोगॅमी. आता जशी पोलन ट्यूब ज्या मार्गे आतमध्ये एंटर करते त्याच्यावरून त्याचे टाईप आहे. पहिला टाईप आहे इट इज टर्म्ड ॲज अ पोरोगॅमी. म्हणजे पोलन ट्यूब जर मायक्रोपाईलमधून आत गेली तर तिला म्हणायचं पोरोगॅमी. जर
बट इन सम केसेस इट इज फाउंड इन एंटर थ्रू द चलायजा. काही वेळेला ती चलायजामधून म्हणजेच वरून आतमध्ये एंटर करते, त्या प्रोसेसला म्हणायचं चलायझोगॅमी. अँड इन सम प्लांट्स बाय पिअर्सिंग द इंट्युगमेंट कॉल्ड ॲज अ मिझोगॅमी. काही प्लांटमध्ये ती मधून आतमध्ये जाते, म्हणून तिला आपण म्हणणार आहोत मिझोगॅमी. लक्षात ठेवलं पाहिजे, मायक्रोपाईलमधून आत गेली तर पोरोगॅमी म्हणायचं, चलायजामधून आत गेली तर चलायझोगॅमी म्हणायचं, आणि मधूनच म्हणजे इंट्युगमेंटमधून आत गेली तर मिझोगॅमी असं म्हणायचं. फायनली इट पेनिट्रेट्स एम्ब्रियो सॅक ऑफ ओव्ह्यूल थ्रू द मायक्रोपायलर एंड. मायक्रोपायलर एंडकडून ती आतमध्ये एंटर करते. द पोलन ट्यूब कॅरिंग मेल गॅमेट पेनिट्रेट इन वन ऑफ द सिनर्जिड्स. पोलन ट्यूब काय करते तर एक मेल गॅमेट आतमध्ये घुसवते. कशामध्ये तर सिनर्जिटमध्ये घुसवते, आणि सिनर्जिटमध्ये घुसवल्यानंतर ते सिनर्जिट्स अँड ॲब्सॉर्ब बाय पोलन ट्यूब विच देन रप्चर्स अँड रिलीज द कंटेंट इन्क्लुडिंग द 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट. त्याची जी वॉल आहे पोलन ट्यूबची, ती सिनर्जिटच्या केमिकल सिक्रिशनमुळं रप्चर होते म्हणजे फुटते, आणि त्यातून 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट आतमध्ये एंटर करतात, एम्ब्रियो सॅकमध्ये एंटर करतात. ॲज नॉन मोटाईल मेल गॅमेट आर कॅरीड थ्रू हॅलो पोलन ट्यूब इट इज नोन ॲज सायफोनोगॅमी दॅट इन्श्युअर फर्टिलायझेशन टू टेक प्लेस. परीक्षेमध्ये 1 मार्कासाठी सायफोनोगॅमी याची डेफिनेशन विचारली जाते. तर या डेफिनेशनमध्ये आपण काय लिहिलं पाहिजे, 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट आर कॅरीड थ्रू पोलन ट्यूब. 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट, नॉन मोटाईल शब्द महत्त्वाचा. जर मोटाईल असते म्हणजे त्यांना जर शेपटी असतील तर स्वतः ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करू शकले असते, परंतु ते नॉन मोटाईल आहेत. नॉन मोटाईल असल्यामुळं त्यांना एक पाथ म्हणजे एक वाट दाखवून दिलेली आहे. ती वाट म्हणजे कोण आहे तर पोलन ट्यूब. तर त्या पोलन ट्यूबमधून त्यांनी प्रवास करतात. या प्रवासाला आपण काय म्हणणार आहोत, सायफोनोगॅमी. 2 non motile male gamete are carried through hollow pollen tube. It is known as a saponogamy. दॅट इन्श्युअर फर्टिलायझेशन टू टेक्स प्लेस. त्यामुळं अतिशय खात्रीनं म्हणजे पोलन ट्यूबमधून गेल्यामुळं फर्टिलायझेशन हे व्यवस्थित होते. सिनगॅमी अँड ट्रिपल फ्युजन आर 2 इव्हेंट. त्याच्यानंतर जे 2 इव्हेंट डबल फर्टिलायझेशनमध्ये घडणार आहेत ते 2 इव्हेंट म्हणजे सिनगॅमी अँड ट्रिपल फ्युजन. सिनगॅमी म्हणजे काय तर सिनगॅमी मीन्स इट इज द फ्युजन ऑफ haploid male gamete with a haploid female gamete egg to produce a diploid zygote. आपण खालच्या मायक्रोपायलर एंडमध्ये बघितलं होतं की मधली जी एग सेल आहे, बाजूच्या 2 सिनर्जिट आहे, त्या एग सेल बरोबर एक मेल गॅमेट युनियन पावतं आणि टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. वेअर ॲज इन ट्रिपल फ्युजन. आता दुसरा टप्पा ट्रिपल फ्युजन. सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट, दुसरा जो सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे, फ्युजेस विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस प्रोड्युसिंग प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. त्याच्यापासून काय तयार होणार आहे, पेन. पेन मीन्स प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस दॅट डेव्हलप्स इंटू ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. भविष्यात त्याच्यापासून ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म निर्माण होणार आहे. द झायगोट डेव्हलप्स इंटू एन एम्ब्रियो. झायगोटपासून भविष्यात एम्ब्रियो डेव्हलप होणार आहे. Syngamy is a type of generative fertilization, whereas triple fusion is a type of vegetative fertilization. Syngamy ही एक जनरेटिव्ह फर्टिलायझेशन आहे आणि ट्रिपल फ्युजन ही एक व्हेजिटेटिव्ह टाईप ऑफ फर्टिलायझेशन आहे. हिअर बोथ द मेल गॅमेट, या ठिकाणी दोन्ही मेल गॅमेट पार्टिसिपेट अँड देअर फॉर इट इज डिस्क्राइब्ड ॲज कॉल्ड ॲज अ डबल फर्टिलायझेशन. या ठिकाणी दोन्ही मेल गॅमेट यूज केले आणि दोन्ही मेल गॅमेट दोन्ही फिमेल न्यूक्लियस बरोबर युनियन पावले, म्हणून या प्रोसेसला डबल फर्टिलायझेशन असे म्हटले जाते. डबल फर्टिलायझेशनमध्ये महत्त्वाचे 2 टप्पे कोणते तर एक म्हणजे
सिनगॅमी आणि दुसरा आहे तो ट्रिपल फ्युजन. सिनगॅमी म्हणजे पुन्हा एकदा बघा, सिनगॅमी इज द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट. म्हणजे दोन जे मेल गॅमेट तयार झाले होते त्यातला एक मेल गॅमेट युनाइट कुणाशी होतो तर यग टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. त्याच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होणार आहे. वेअर ॲज इन ट्रिपल फ्युजनमध्ये सेकंडरी न्यूक्लियस अँड मेल गॅमेट युनियन होऊन त्याच्यापासून प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होणार आहे. आता जायगोटपासून भविष्यात काय तयार होणार आहे तर एम्ब्रियो तयार होणार आहे आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस म्हणजे पेनपासून भविष्यात ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म तयार होणार आहे. या डबल फर्टिलायझेशनमध्ये दोन्ही मेल गॅमेट पार्टिसिपेट झाले म्हणून या प्रोसेसला आपण डबल फर्टिलायझेशन असे म्हणणार आहोत. परीक्षेसाठी 4 मार्कासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. परीक्षेमध्ये लिहिताना 1 2 3 4 असे आकड्याच्या रूपानं लिहायचा. पहिला आकडा लिहायचा डबल फर्टिलायझेशन इज कॉम्प्लेक्स प्रोसेस, इट इज फाउंड इन अँजिओस्पर्मिक प्लांट. दुसरा आकडा लिहायचा इट इज डिस्कवर्ड बाय, कुणी डिस्कवर केलं तर इट इज डिस्कवर्ड बाय नावाची इन कशावरती तर इन द फॅमिली लिलिएसी इन लाईक लिलियम अँड फ्रॅटिलारिया. तिसरा आकडा लिहायचा तर पोलन ग्रेन फॉल ऑन दी स्टिग्मा, इट ॲब्सॉर्ब द शुगरी सबस्टन्स अँड टू फॉर्म पोलन ट्यूब. शुगरी सबस्टन्स ॲब्सॉर्ब केल्यानंतर ती पोलन ट्यूब तयार करते. इन दॅट पोलन ट्यूब कंटेन, त्या पोलन ट्यूबमध्ये काय असणार आहे तर 2 मेल गॅमेट्स आर प्रेझेंट. जर ती पुढचा आकडा चौथा आकडा काय लिहायचा तर ही पोलन ट्यूब कशी एंटर करते त्याच्यावरून त्याचे प्रकार 3 आहेत. इफ द पोलन ट्यूब एंटर थ्रू द मायक्रोपाइल, धिस ट्रॅव्हलिंग इज कॉल्ड as porogamy. If the pollen tube is entered through the chaliza, this is called as chalizogamy. In some plants the pollen tube piercing म्हणजे घुसते piercing through the इंट्युगमेंट, इट इज कॉल्ड ॲज मिसोगॅमी. असे 3 टाईप वर्णन करायचं. पुढचा आकडा फायनली द पोलन ट्यूब एंटर्स इन टू द एम्ब्रियो सॅक. पुढचा आकडा लिहायचा द पोलन ट्यूब कॅरिंग 2 मेल गॅमेट एंटर्स इन टू द एम्ब्रियो सॅक बाय अब्सॉर्बिंग शुगरी सबस्टन्स सिक्रेटेड बाय सिनर्जेट. नंतरचा आकडा लिहायचा महत्त्वाचं ती डेफिनेशन लिहायची. द 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर कॅरीड थ्रू द हॅलो पोलन ट्यूब, दिस इज कॉल्ड ॲज सायपॅनोगॅमी. नंतरचा आकडा लिहायचा इन द डबल फर्टिलायझेशन 2 इव्हेंट्स ऑकर, वन इज अ सिनगॅमी अँड अनादर इज अ ट्रिपल फ्युजन. पुढचा आकडा सिनगॅमी म्हणजे काय त्याच्या पुढचा आकडा ट्रिपल फ्युजन म्हणजे काय लिहायचं. सिनगॅमीमध्ये काय लिहायचं द युनियन ऑफ 1 मेल गॅमेट अँड यग टू फॉर्म झायगोट. पुढचा आकडा लिहायचा ट्रिपल फ्युजनचा द युनियन ऑफ 1 मेल गॅमेट अँड सेकंडरी न्यूक्लियस टू फॉर्म प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. पुढचा आकडा लिहायचा द झायगोट डेव्हलप्स इन टू एम्ब्रियो. त्याच्या पुढचा आकडा लिहायचा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप्स इन टू ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म किंवा नुसता एंडोस्पर्म लिहिलं तरी चालेल. नंतर लास्टचा आकडा लिहायचा इन डबल फर्टिलायझेशन. म्हणजे डबल फर्टिलायझेशन मीन्स 2 मेल गॅमेट्स आर पार्टिसिपेटेड इन द फर्टिलायझेशन, फॉर दॅट इट इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. या ठिकाणी डायग्रॅम अतिशय महत्त्वाची, जी डायग्रॅम तुम्हाला दाखवलेली आहे. ऑलरेडी तुम्हाला ओव्हरी स्टाईल स्टिग्मा हे आतमधलं काढता येतं. ॲनाट्रॉपिस ओव्हिल त्याच्यामध्ये काढायचा. ओव्हरीमध्ये पहिल्यांदा ॲनाट्रॉपस ओव्हिल काढून घ्यायचा आणि त्याला कव्हरिंग द्यायचं. कशाचं तर ओव्हरी स्टाईल आणि स्टिग्मावरती पोलन ग्रेन फॉल केलेला दाखवायचा आणि त्याच्यापासून पोलन ट्यूब तयार झालेली आणि ती पोलन ट्यूब आतमध्ये मायक्रोपाईलमधून आत गेलेली दाखवायची. ही डायग्रॅम परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची. डायग्रॅम आणि माहिती पुन्हा एकदा आकडे बघा. पहिला आकडा म्हणजे डबल फर्टिलायझेशन कोणामध्ये दिसतं. पुढचा आकडा कोणी डिस्कवर केलं. नंतर पोलन ग्रेन फॉल झाल्यानंतर काय होतं. नंतर त्याचे कुठून एंटर होतं. त्याचे 3 टाईप महत्त्वाचे पोरोगॅमी, चलायझोगॅमी, मिसोगॅमी.
पोलन ट्यूब ही 2 मेल गॅमेट कॅरी करते, तिचं वॉल रप्चर होते, 2 मेल गॅमेट एम्ब्रिओ सॅकमध्ये एंटर करतात, त्यामध्ये ती पोलन ट्यूबमधून 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट येतात, म्हणून त्याला सायपोनोगॅमी म्हणायचे. आणि या डबल फर्टिलायझेशनमध्ये 2 महत्त्वाचे टप्पे आहेत, एक सिनगॅमी आणि दुसरा आहे ट्रिपल फ्युजन. मग सिनगॅमी म्हणजे काय लिहायचं, युनियन ऑफ यग अँड मेल गॅमेट, आणि ट्रिपल फ्युजनमध्ये लिहायचं युनियन ऑफ मेल गॅमेट अँड सेकंडरी न्यूक्लियस. नंतर प्रत्येकापासून काय डेव्हलप होतं ते लिहायचं, म्हणजे झायगोट डेव्हलप्स इनटू एम्ब्रिओ अँड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप्स इनटू द एंडोस्पर्म. नंतरचा पॉईंट लिहायचा, या डबल फर्टिलायझेशन म्हणजे डबल फर्टिलायझेशन का म्हणलेलं आहे, कारण 2 मेल गॅमेट यामध्ये पार्टिसिपेट होतात, म्हणून या प्रोसेसला आपण डबल फर्टिलायझेशन असे म्हणायचे आहे आणि डायग्राम काढायचे. पुढचा शेवटचा मुद्दा आहे सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. हे डबल फर्टिलायझेशन झालं म्हणून आपल्याला फायदा काय झाला. इट इज अ युनिक फीचर ऑफ अँजिओस्पर्म. हे अँजिओस्पर्मचं अतिशय महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. इट इन्शुअर दॅट द पॅरेंट प्लांट इन्व्हेस्ट सीड्स विथ फूड स्टोअर ओनली इफ द यग इज फर्टिलायझड. या ठिकाणी खात्रीनं काय होतं, डबल फर्टिलायझेशन झाल्यामुळं सीड तयार होतात आणि फूड स्टोअर होतं, म्हणजे एंडोस्पर्म तयार होतं आणि फूड स्टोअर केलं जातं. द डिप्लॉइड झायगोट डेव्हलप्स इनटू ॲन एम्ब्रिओ विच कॉन्सिक्वेंटली डेव्हलप्स इनटू न्यू प्लांट. तर झायगोट डेव्हलप होतो, त्यामुळं झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होतो आणि त्या एम्ब्रिओपासून नवीन प्लांट तयार होतं. पुढचा आकडा द ट्रिपल म्हणजे पेन, ट्रिप्लॉइड पेन मीन्स प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप्स इनटू एंडोस्पर्म, म्हणजे एंडोस्पर्म हा काय आहे तर न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म टिश्यू तयार होतो. पुढचा आकडा आहे इट रिस्टोअर द डिप्लॉइड कंडिशन बाय फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. त्यामुळं सिनगॅमेमध्ये आपण बघितलं हॅप्लॉइड मेल गॅमेट युनाइट विथ द हॅप्लॉइड फिमेल गॅमेट, त्यामुळं त्याची डिप्लॉइड कंडिशन ही मेंटेन ठेवली जाते. इट ऑल्सो हेल्प्स टू अवॉइड पॉलीएम्ब्रॉनी. त्यामुळं पॉलीएम्ब्रॉनी ही डबल फर्टिलायझेशनमुळं टाळली जाते. काय काय लिहायचं बघा, ही एक अँजिओस्पर्ममधली युनिक फीचर आहे, त्यामुळं फूड स्टोअर केलं जातं, शॉर्टमध्ये लिहायचं. दुसरा आकडा डिप्लॉइड झायगोट तयार होतो, झायगोट डेव्हलप्स इनटू द एम्ब्रिओ आणि एम्ब्रिओ डेव्हलप झाल्यापासून इट डेव्हलप्स इनटू न्यू प्लांट. पुढचा आकडा लिहायचा इट द पेन डेव्हलप्स इनटू पेन मीन्स प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप्स इनटू न्यूट्रिटिव्ह टिश्यू. पुढचा आकडा लिहायचा डबल फर्टिलायझेशन मेंटेन द कंडिशन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट, म्हणजे डिप्लॉइड कंडिशन इज मेंटेनड. पुढचा आकडा लिहायचा इट ऑल्सो हेल्प्स टू अवॉइड पॉलीएम्ब्रॉनी. पॉलीएम्ब्रॉनी मीन्स फॉर्मेशन ऑफ मेनी एम्ब्रिओ. काही वेळेला काय होतं तर डबल फर्टिलायझेशन व्हायच्या आधीच एम्ब्रिओ सॅकमधली डिप्लॉइड कंडिशन आहे, म्हणजे मिओसिस न होता जी डिप्लॉइड सेल आहे ती आपोआपच मनाला येईल तशी वागते, म्हणजे भरपूर एम्ब्रिओ डिप्लॉइड म्हणजे मायटॉसिस होऊन भरपूर एम्ब्रिओ फर्टिलायझेशन न होता डिप्लॉइड कंडिशनमध्येच एम्ब्रिओ तयार करते. हे एम्ब्रिओ हे पॅरेंट म्हणजे फिमेल प्लांट सारखेच असतात, या कंडिशनला म्हणायचं पॉलीएम्ब्रॉनी. म्हणजे डबल फर्टिलायझेशनमुळं इट हेल्प्स टू अवॉइड पॉलीएम्ब्रॉनी. डबल फर्टिलायझेशनमुळं पॉलीएम्ब्रॉनी ही अवॉइड केली जाते.